तर आता बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूरमध्ये महादेवी हत्तीनीला नेताना गोंधळ झालेला आहे। हत्तीनीला नेऊ नये म्हणून काही उत्साही लोकांनी गोंधळ घातला। काही उत्साही लोकांची पोलिसांसोबत हुज्जत देखील पाहायला मिळालेली आहे। समाजकंटकांनी डीवायएसपींची गाडी देखील फोडलेली आहे। ही दृश्य आपण पाहतो आहोत। महादेवी हत्तीनीला नेताना गोंधळ झाला आणि यामध्ये पोलिसांची डीवायएसपींची गाडी देखील फोडण्यात आलेली आहे। की त्यावेळची दृश्य आहे ज्यावेळेला या गाडीला जी आहे ती गाडीची तोडफोड केली आहे। कोल्हापूरमध्ये महादेवी हत्तीनीला नेताना आता गोंधळ जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळतंय। तर आपले प्रतिनिधी साईनाथ जे आहेत ते लाईव्ह जोडले गेलेत आपल्या सोबत। साईनाथ, खरं म्हणजे हा प्रकार जो आहे तो अत्यंत गंभीर म्हणावा लागेल, कारण की कोल्हापूरमधून महादेव हत्तीनीला आता वंतारामध्ये नेण्यात येत होतं आणि त्यावेळेलाच हा प्रकार घडलाय। नक्की काय घडलंय? सचिनजी, ज्यावेळेला कोर्टाचे आदेश दिल्यानंतर वनताराची टीम दाखल झाली, कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस दाखल झाले। त्यानंतर समजत झालं की गावातून हत्तीनीने जवळजवळ 36 वर्ष नांदणी या गावामध्ये राहिलेला आशीर्वाद दिलेला आहे। त्यानंतर गावामध्ये मिरवणूक निघत असताना नाही परत मठाकडे येऊन हत्तीने नेता काही समाजकर्त्यांनी चौकात आल्यानंतर आम्हाला हत्तीनीविषयी जायचं आणि आम्हाला सोडा। त्यावेळी पोलिसांनी काही ज्यात वादावादी झाला, वादळा चौकात असले डीवायएसपींची गाडी तिथं गाडीला दगडफेक करून तोडफोड करण्यात आली। त्यानंतर काही पोलिसांनी थोडासा लाठीचार्ज केला। त्यावेळी तणावपूर्ण वातावरण आता नांदेडमध्ये सध्या झालेलं आहे आणि आता हत्तीनीला परत ज्या ठिकाणी नेणार आहेत त्या ठिकाणी आता न्यायालयात पण मठाच्या आजूबाजू नांदी परिसरातील नागरिक बी मोठ्या संख्येने भरपूर इकडे आता येत आहे। बघू आता वातावरण पूर्ण नांदी गावामध्ये तणावाचे पूर्ण वातावरण बनलेलं आहे। तर नांदीमध्ये तणावाचं वातावरण बनलेलं आहे। डीवायएसपींच्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे। काचांची दृश्य देखील आपण पाहू शकतो। मोठ्या प्रमाणावर लोक जे आहेत ती यावेळेला जमलेली होती। मगाशी भावपूर्ण असं वातावरण तिथं होतं आणि आता समाजकंटकांनी डीवायएसपींची गाडी फोडल्याची नवीन माहिती जी आहे ती समोर येते। ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत। महादेवी हत्तीनीला ज्यावेळेला तिला नेताना मिरवणूक काढण्यात आली तर त्याच वेळेला मिरवणुकीदरम्यान काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि डीवायएसपींची गाडीची तोडफोड केलेली आहे आणि त्यानंतर या संपूर्ण परिसरामध्ये जो आहे तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला।